समजा आपण सर्व्हिसेसचा इतिहास बघितला म्हणजे 1960 नंतरचा, तर 1960चं दशक हे मेन फ्रेम्सचं होतं, 70चं मिनी कम्प्युटर्सचं होतं, 80चं पर्सनल कम्प्युटर्सचं होतं, 90चं इंटरनेटचं होतं, 2001पासून ज्या शतकात मोबाईल कम्प्युटिंगचं होतं आणि 2011पासून इंडस्ट्री 4.0चं युग सुरू झालेलं आहे. मी त्याच्याविषयी प्रत्यक्षाविषयी 2 मिनिटं बोलेन. 1960चं जे दशक होतं ते मेन फ्रेमचं होतं. मेन फ्रेम खूप मोठे असायचे. मी या खोलीत पूर्ण एवढा मावती असतं ते मेन फ्रेम असायचे. ते रिलायबल नव्हते, ते हीट जनरेट करायचे, तर युजर्स कोणी फार वापरायचे नाहीत. ते म्हणजे फक्त प्रोग्रॅमर पंच कार्ड घेऊन इकडनं तिकडे हिंडायचे. लोकांना त्याची भीती वाटायची, कम्प्युटर वापरणं म्हणजे भयंकर काहीतरी. म्हणजे 2च ठिकाणी माणसं चपला बाहेर काढून जायची, एक म्हणजे देऊळ आणि दुसरं म्हणजे कम्प्युटर रूम. कारण आज काय चाललंय कोणाला काही कळायचं नाही आणि कशा तऱ्हेने निर्णय होता ते माहीत नसायचं, तेव्हा चपलं बाहेर काढून गेलेलं बरं. आणि फक्त बँका किंवा अशा काही मोठ्या कंपन्यांचे कम्प्युटर लागलेले असेल. 1970चं दशक उजाडलं, मिनी कम्प्युटर्स आले, कम्प्युटरचा आकार कमी झाला, त्यांची शक्ती वाढली, किमती कमी झाल्या, पण तरीसुद्धा कम्प्युटरच्या विषयी लोकांच्या मनात भीती ही अजून होतीच. ती भीती 1980च्या दशकात गेली. कारण 1980च्या दशकात पर्सनल कम्प्युटर्स निर्माण झाले, त्याचा आकार कमी झाला, किमती कमी झाल्या, प्रत्येक डेस्कवर ते दिसायला लागले आणि वकील, डॉक्टर, कित्येक त्याच्यात ऑफिसेसमध्ये मॅनेजर सगळीकडे पसरले, हळूहळू पसरले. पहिल्यांदा नव्हते. 2.5 लाख रुपये किंमत होती एका PC ची, 3 लाख 4 लाख, आकार सो मोठा होता, हळूहळू कमी कमी होत गेला आणि मग त्याच्या किमती आवाक्यात आल्या आणि मग शेकडो, हजारो, लाखो, कोट्यावधी कम्प्युटर्स आले, जगभर पसरले आणि सगळ्या क्षेत्रामध्ये त्यांनी पादाक्रांत करायला सुरुवात केली. 1980चं दशक हे सगळ्यात मोठं क्रांतिकारक ठरलं हे 2 तऱ्हेने. कारण त्यावेळेला आत्तापर्यंत कम्प्युटर्स म्हणजे कम्प्युटर असलेले ठीक आहे बाबा, माझ्याकडे पण कम्प्युटर आहे, शेजाऱ्याकडे कम्प्युटर, म्हणजे फोर्डकडे कम्प्युटर, मग क्रायस्लरकडे कम्प्युटर, क्रायस्लरकडे कम्प्युटर म्हणजे जनरल मोटर्सकडे कम्प्युटर, असं सगळं असायचं. म्हणजे एक स्टेटस सिम्बॉल होतं, फार कोण वापरायचं नाही. पण PCs आले आणि मग प्रत्येकजण वापरायला लागला आणि आता शेवटी अशी परिस्थिती निर्माण झाली की जे कोणी कम्प्युटर्स वापरतील तेच या स्पर्धेत टिकून राहतील, जे वापरणार नाहीत ते त्या स्पर्धेतून फेकले जातील, अशी परिस्थिती निर्माण झाली. आणि हे फार महत्त्वाचं आहे. मी तुम्हाला एक उदाहरण सांगतो. म्हणजे आणि त्यामुळे जुने जॉब्स गेले आणि नवीन निर्माण झाले. हे मी 80च्या दशकात सांगतो. आज तर भयानक वेगाने ते होत आहे. म्हणजे जॉबचं डिस्ट्रक्शन आणि नवीन जॉब्स तयार होणार. तो माझा मेन विषय पुढे सगळ्यात शेवटी 10 मिनटं त्याच्यावर बोलणार आहे मी. पण आता एक उदाहरण सांगतो. वर्ड प्रोसेसर आला आणि DTP आलं, डेस्कटॉप पब्लिशिंग. आणि पूर्वी जे टायपिस्ट होते त्यांचे जॉब्स गेले की समजा, त्यांना वर्ड प्रोसेसिंग किंवा DTP त्यांना शिकून घ्यावं लागलं. अनलर्निंग अँड लर्निंग, त्यांना ते नवीन शिकावं लागलं, जुनं विसरावं लागलं. पूर्वी टायपिंग करायचं, टाईपरायटर असायचा, तो एक नळी असायची, त्याची इकडे जायची, मग आवाज यायचा, मग ते कार्बन पेपर घालून आपण कॉपीज करायचो वगैरे, ते गेलं सगळं. त्याला वर्ड प्रोसेसरमध्ये काय काय सोयी आहेत त्या शिकाव्या लागल्या. आणि DTP म्हणजे डेस्कटॉप पब्लिशिंग तर अतिशय महत्त्वाचं आहे. आज DTP शिवाय कुठलाही पेपर, कुठलाही वर्तमानपत्र, कुठल्याही पुस्तकाचं प्रकाशक हा असूच शकत नाही. एक उदाहरण सांगतो की एक वर्तमानपत्रात पूर्वी खेळे जुळवणे असायचे. ते खेळे जुळवले की ते वर्तमानपत्र तसं ते छापलं जायचं. अशी बातमी आली की 10 वाजता कोणीतरी अमेरिकन प्रेसिडेंटचा खून झालेला आहे. तर पूर्वीच्या काहीही तुम्ही करू शकत नव्हतात. पूर्ण खेळे जुळवून झालेली उद्याच्या पेपराची, आता काय करणार? ती बातमी दुसऱ्याच दिवशीच्या पेपरामध्ये येणं शक्य असायचं. पण आता 10 मिनिटात इंटरनेटवरनं त्याच्या सगळ्या बातम्या, त्याचे फोटो, जे 4थ्या पानावर, जे पहिल्या पानावर छापायचं होतं ते 4थ्या पानावर ढकल, पहिल्या पानावर त्याची बातम्या सगळ्या, फोटो सकट सगळ्या दे, हे 10 मिनिटात तुम्हाला DTPने पूर्ण रिऑर्गनाईज करतात. हे समजा एखाद्या वर्तमानपत्राने सांगितलं की मी आम्हाला नाही करायचं, मी DTP नाही वापरणार, मी खेळे जुळवण्यानेच काम करीन, तर ते वर्तमानपत्र किंवा ते प्रकाशन व्यवस्था संस्था ही त्या बिझनेसमधनं फेकली जाईल. त्यामुळे 1980च्या नंतर अशी परिस्थिती निर्माण झाली. हे उदाहरण म्हणून सांगितलं की तुम्ही टेक्नॉलॉजी वापरली नाही तर तुम्ही बिझनेसमध्ये राहू शकणार नाही. हे सगळ्या क्षेत्रात झालं. CAD CAMमध्ये तेच झालं. पूर्वी आम्ही IITला असताना एक T-स्क्वेअर असायचा आणि ते घेऊन आम्ही ते ड्रॉइंग करायचो. ते ड्राफ्ट्समॅन ड्रॉइंग करतात तसं. आणि CAD CAM सॉफ्टवेअरला ऑटोकॅड, ऑटोडेस्क तर त्यानंतर त्यांना ते शिकावं लागलं.
त्यामुळे हे सगळे ड्राफ्ट्समॅन होते, त्यांचे जॉब्स गेले. म्हणजे पूर्वीचे जॉब्स नष्ट व्हायला लागले. आणि आता एक उदाहरण सांगतो, म्हणजे वॉल्ट डिझने त्याच्या गॅरेजमध्ये शेकडो आर्टिस्ट त्यांनी नोकरीला ठेवले होते ॲनिमेशनचे फिल्म काढण्याकरता. ॲनिमेशनचं तत्त्व तुम्हाला माहीत असेल कदाचित. काय असतं त्याच्यामध्ये की समजा आपल्याला एक मांजर एका ठिकाणाहून दुसरीकडे जात आहे असं दाखवायचं असेल तर मांजर भिंतीच्या एका टोकाला असलेलं एक चित्र काढायचं, मांजर थोडंसं हल्लं आहे असं चित्र काढायचं, आणखीन थोडंसं हल्लं आहे असं चित्र काढायचं. पण अशी शेकडो हजारो चित्र काढली आणि शेवटलं चित्र मांजर दुसऱ्या टोकाला असं काढलं. ही सगळी शूट करायची, रीळावर टाकायची आणि 10पेक्षा दर सेकंदाला 10पेक्षा पर सेकंड अशा रेटने आपल्याला दाखवलं तर आपल्या डोळ्याची फसवणूक होते आणि आपल्याला वाटतं ते मांजर खरंच पळत गेलेलं आहे. ह्याचं कारण काय की पहिलं चित्र आपल्या डोळ्याच्या रेटिनावरती त्यातलं पुसायच्या आत दुसरं पडतं, दुसरं पुसायच्या तिसरं पडतं आणि आपल्या डोळ्याची प्रॉपर्टी अशी की त्यामुळे आपल्याला कंटिन्यू डोळ्याची फसवणूक असते म्हणून आपल्याला ते मांजर पळतं असं वाटायचं. म्हणजे टॉम अँड जेरीचे सगळे फिल्म असेच काढलेले, पण त्याला शेकडो आर्टिस्ट लागायचो. आता तर ट्रेसिंगचे बरेच टेक्निक्स वापरले असायचे, म्हणजे खरोखर एका सेकंदाला जर का 10 म्हणजे एका मिनिटाला किती, तासाला किती वगैरे, तासाच्या फिल्मला अक्षरशः हजारो चित्र काढावं लागायचे. हे सगळे चित्रकार नुसती चित्र काढत बसायचे. तर हे एकदा ॲनिमेशनचं सॉफ्टवेअर आलं आणि सगळे बेकार झाले. मग ते सॉफ्टवेअर म्हणाले मी करतो, मला तू फक्त पहिली पोझिशन दे, शेवटली पोझिशन दे आणि मी मांजरांच्या सगळ्या इंटरमिडिएट पोझिशन भरतो आणि तू रिळावर टाकतो. आता तू किती रेटनी दाखवायचं, 10 पर सेकंड 20 पर सेकंड तू दाखव. हे झाल्यावर सगळ्या आर्टिस्टचे जॉब्स गेले. हे सगळ्या क्षेत्रात गेले. 1980ची गोष्ट सांगतो मी. आता तर 3D ॲनिमेशन आलेलं आहे. मग आपण कोलगेटची टूथपेस्ट आपल्या हातात उडून छपरावर जाते, छपरावरनं दुसरीकडे जाते. मग न्यूटन थडग्यात गरगट फिरायला लागलो. आम्ही गुरुत्वाकर्षण शोध लावला आणि जर टूथपेस्ट उडते काय, वाटेल तर जाते काय. मग 3D ॲनिमेशन तर वाटेल तर करता येतं. म्हणजे 3D ॲनिमेशन करायचं नाही असं जर का ठरवलं तर निम्मी पाहून ॲडव्हर्टिजमेंट इंडस्ट्री आणि सिनेमे बनणंच शक्य होईल. एक मनुष्य 3D ॲनिमेशन वापरायचं नाही ठरवलं असा नियम काढला सरकारने, तर एक मनुष्य ताबडतोब आत्महत्या करेल, तो म्हणजे रजनीकांत. कारण त्याला हे करणंच शक्य नाही. कळलं की नाही. आता मुख्य म्हणजे सांगायचं होतं, विनोद सोडून द्या आपण. तसंच ATM झालं आहे बँकेमध्ये. टेलर क्लार्क्सचे जॉब गेले. पूर्वी टेलर क्लार्क्स असायचे आमच्या काळात, तुम्हाला ते माहितीच नसेल कित्येकांना. जायचं तिकडे आणि आपण स्लीप भरायची, आपली पाळी आली टंग टंग बेल वाजायची, मग आपण जायचं तिकडे, आपल्याला कॅश मिळायची. ATM आल्याने ते गेले. हे मी तुम्हाला अत्यंत उघड अशी 4-5 क्षेत्र सांगतो. हे सगळ्या क्षेत्रात प्रचंड मोठ्या प्रमाणावर सुरू झालं. हे अमेरिकेत त्यांच्या लक्षात आलं की अरे बापरे, आता आपण म्हणजे सगळं आम्ही एज्युकेशन, हेल्थ केअर, एंटरटेनमेंट, रिटेल, मॅन्युफॅक्चरिंग सगळ्या क्षेत्रात आपण जर का कम्प्युटर वापरून आपल्या सिस्टम सुधारलं नाही, आपण स्पर्धेतून फेकले जाऊ. हे सगळ्या अमेरिकन कंपन्यांना लक्षात आलं म्हणून सगळ्या अमेरिकन कंपन्या भराभर कम्प्युटर सिस्टम्स डेव्हलप करायला लागल्या. म्हणून त्यांच्याकडे प्रोग्रामर्स रेट्स वाढले. दर तासाला $100 वगैरे असे रेट्स होते त्यावेळेला. आणि म्हणून 1980च्या दशकात TCS, इन्फोसिस, मी ज्यावेळी पटणीत होतो, म्हणजे नारायण मूर्तींनी पटणी सोडली आणि इन्फोसिस चालू केली आणि काही दिवसात त्याच खुर्चीवर बसून मी पटणी पुढच्या 11 वर्ष चालवली. तर आम्ही सगळे एकत्र जायचो न्यूयॉर्कला वगैरे. कारण आम्हाला माहीत होतं की आमचं एअरफेअर आणि सगळं खर्च धरून आम्ही $60 मध्ये आम्ही अमेरिकन कस्टमर्सला आमचा माणूस देऊ शकत होतो. आणि अमेरिकन प्रोग्रामरचं रेट $100 होता. आम्हाला वाटलं आमचं अगदी स्वागत होईल तिकडे, मग का लोक अगदी म्हणतील वा आम्हाला प्रोग्रामर्स द्या कारण गरज एवढी आहे म्हणून. पण आम्हाला कोणीही विचारले, कुत्रा विचारेल ना. पहिले अनेक महिने मी कित्येकदा गेलो न्यूयॉर्क, बॉस्टन, सगळीकडे जाऊन दारावर ठोठवलं. म्हटलं किती फरक आहे, 40% आम्ही स्वस्त देतो आहे, आमचा माणूस आमच्या एअरफेअरने देतो वगैरे असं. नाही तुम्हाला आवडला तर आम्ही परत आणू, सगळ्या अटी सगळं झालं. मग काय त्यांचं, कारण त्यांची कल्पना त्या काळामध्ये भारताविषयी, भारतात हत्ती आहेत आणि भारतात गारुडे आहेत आणि भारतात साप आहेत. साप, हत्ती आणि गारुडे, आणि ते खरंच होतं, भारतात होतेच, अजूनही आहेतच. तर त्यामुळे त्यांची कल्पना तशी होती. मी त्यावेळेस त्यांना सांगायचं पण आमच्याकडे IIT पण आहे. तर ते म्हणजे IIT म्हणजे काय, त्यांची कल्पनाही नव्हती की. हेच आता थोडं फास्ट फॉरवर्ड करून सांगतो. आज एकदा एक प्रोग्राम चाललेला होता एका अमेरिकन चॅनलवरती आणि त्याच्यात IITच्या विषयी इतकं प्रचंड कौतुकाने बोललं जात होतं की हे सगळं पुढच्या 20 वर्षात आपली जी माणसं तिकडे गेली. 80च्या दशकात 1 लाख माणसं भारतात अमेरिकेत गेली.
त्याला आम्ही ऑन साईट हे मी हजारो मुलांना अमेरिकेला पाठवलेलं माझ्या आयुष्यामध्ये. पण 1990मध्ये इंटरनेट आला आणि मग त्यानंतर ऑफशोर सेंटर्स निर्माण झाली आणि मग बंगलोर, पुणे हे सगळं वाढलं भराभर. ही सगळी आपल्या IT चा इतिहास आहे, ते सांगण्याची गरज नाही. पण 90sमध्ये इंटरनेट आलं, 2000मध्ये मोबाईल कम्प्युटिंग आलं आणि 2011पासून इंडस्ट्री 4.0 नावाचा प्रकार चालू आहे. इंडस्ट्री 4.0मध्ये एक 5-6 टेक्नॉलॉजीज आहेत. त्यातलं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स, त्याच्यानंतर IoT आणि IIoT, इंडस्ट्रियल इंटरनेट ऑफ थिंग्स. आणि IoT म्हणजे इंटरनेट ऑफ थिंग्स. मग बिग डेटा आणि डेटा ॲनालिटिक्स हा पण त्याचा भाग आहे. त्यानंतर 3D प्रिंटिंग हा एक भाग आहे आणि क्लाउड कम्प्युटिंग हा पण भाग आहे. हे सगळे आणि 5G हा पण भाग आहे. हे सगळे इंडस्ट्री 4.0चे भाग आहे. जर्मनीमध्ये कॉन्फरन्स झाली आणि त्यांनी इंडस्ट्री 4.0 अनाऊन्स केली आणि आता ते इतक्या वेगाने पुढे चाललेले सगळ्या गोष्टी की पुढचं आयुष्य आपलं काय असेल ह्याचं चित्र रंगवणं म्हणजे प्रचंडच आहे. मी तुम्ही आता काही फक्त सांगतो. एक म्हणजे सगळ्या नोटा, नाणी, चेकबुक, क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड सगळं नष्ट होईल. का आता नष्ट होतच चाललं आहे. मी जेव्हा सांगायचो 10-15 वर्षापूर्वी लोकांना आश्चर्य बघायचं. आता पेटीएम, भीम सगळं आलेलं आहे. नंदन दिलेकानी माझा मित्र इन्फोसिसमध्ये MD होता, आम्ही बोलत बसायचो नेहमी. त्याचं इंटरनेटवरती द फ्युचर ऑफ फायनान्शियल सर्व्हिसेस नावाचं एक आता यूट्यूबवर आहे की नाही मला माहिती, पण पूर्वी एक भाषण होतं, अप्रतिम भाषण आहे. त्यात हे नष्ट होईल असं तो म्हणाला होता. मी म्हटलं किती वर्ष लागतील? तो म्हणला 5-10 वर्षाचं. मला असं वाटतं अजून एक 5 वर्ष जगामध्ये. चीनमध्ये ह्यातलं काहीही वापरत नाही, ते लक्षात ठेव. सगळं मोबाईलवर. मी काम केलं की माझा मोबाईलमधला 0 आणि 1च्या स्वरूपातला माझा बॅलन्स वाढतो. मी खर्च केले की तो त्यातले कमी होतात. कुठेही त्या ठिकाणी नोटा, नाणी, चेकबुक, क्रेडिट कार्ड हे काहीही वापरावं लागत नाही. मुद्दा 2, सगळी ऑफिसेस आणि मी हे कपोलकल्पित सांगत नाही आहे. हे कदाचित या शतकामध्ये तर 100% होईल. फक्त पुढे 20 वर्षातील 40 वर्षात मला माहिती आहे. ज्या रेटनी टेक्नॉलॉजी वाढते आहे, सगळी ऑफिसेस ही म्युझियम्स बनतील. कुठल्याच ऑफिसची गरज भासणार नाही. आता ऑनलाईन वर्किंग आणि टेलिवर्किंग, आता ऑनलाईन एज्युकेशन सगळ्यांना शक्य झालं नाही कारण स्मार्टफोन कमी होते वगैरे, पण ती सगळी भरून निघतील पुढे. एक लक्षात ठेवा की मी ऑफिसला जातो, मला ऑफिसला जायची गरज काय असते? मी ऑफिसला जातो तर माझ्या 4 मॅनेजर्सना बोलवतो, साऊथ, वेस्ट, नॉर्थ, ईस्ट, आणि प्रत्येकाला विचारतो आपले सेल्स किती झाले. मग प्रत्येकजण प्रेझेंटेशन देतो. म्हणतो साऊथचे सेल्स कमी झाले. मग त्याला मी विचारतो कारण काय? मग तो म्हणतो तुम्ही मला सेल्समन अपॉइंट करू दिलं नाही ना. मग तो जे काय असेल हे सगळं आम्ही सगळे आपापल्या घरी बसलेलो, समोर एक स्क्रीन आहे आणि व्हिडिओ कॅमेरा आहे आणि मला इतरही सगळे दिसत आहेत, मी दिसतोय आणि आम्ही संभाषण करतो. मला पूर्वी 15-20 वर्षापूर्वी मला स्वप्नच वाटेल. आज TV वरती दर मिनिटाला 4 बॉक्सेस बघतो आपण, एक कलकत्ता, एक लंडन, एक अमेरिका. काय विशेष आहे त्याच्यात? तर मला प्रत्यक्ष जाण्याची काय गरज आहे? सगळा डेटा हा सर्व्हर्सवरती तो शेअरेबल आहे. प्रत्येकजण आपापल्या घरी बसलेला आहे. एक प्रेझेंटेशन दाखवलं जातं, आम्ही त्याच्यावर चर्चा करतो आणि डिसिजन घेतो आहे. एकही गोष्ट अशी नाही, एकही नाही की ज्याच्याकरता मला ऑफिसमध्ये जावं लागेल. कारण डेटा शेअर करता येतो, डिसिजन घेता येतात. 20 लोक असेल तर 20 लोकसुद्धा आम्ही एकत्र बॉक्समध्ये डिसिजन घेऊ शकतो. हे सगळं आज शक्य होणार आहे. त्यामुळे कुठल्या बँकेत मला बँकेचं आता ATMचं सांगितलंच, पण लोन मला अप्लाय करायचं. मी लोन अप्लाय करीन ऑनलाईन. त्याच्याकडे प्रॉपर्टी पेपर्स आहेत ते मी ऑनलाईन जोडीन. ज्या मॅनेजरकडे जाईल त्याच्या जर कक्षात असेल तो सगळं तपासेल आणि लोन सँक्शन करेल. नसेल तो वरच्या मॅनेजरकडे पाठवेल, तो सगळं तपासेल आणि त्यानंतर तो लोन सँक्शन करेल. ती लोनची अमाऊंट इलेक्ट्रॉनिकली माझ्या अकाउंटमध्ये येईल. पुढे पेपर नाही, काही नाही, ऑफिस नाही, कार्यालय नाही, काही. इन्शुरन्सचं पण तसंच, बँकाचं तसंच, स्टॉक एक्सचेंजचं तसंच. दे विल बी नो ऑफिस आज किंवा उद्या. सो आपल्याला आपण कुठल्या युगात शिरतं लक्षात ठेवा. आणि हे मला इव्हन शिक्षणाचं, कॉलेज आणि शाळांची गरज काय आहे? तुम्ही घरी बसून सगळं शिक्षण घेऊ शकता. आज ऑनलाईन क्लासेस, कोर्सेस इतके सुंदर आहेत. आणि MIT स्टॅनफर्डचे पण इतक्या विषयांवरचे इतके सुंदर. इव्हन ते खान अकॅडमी म्हणून आहे की अप्रतिम कोर्सेस आहेत सगळे. तुम्ही घर बसला का? उद्याच्या शिक्षकांचा रोलच बदलणार आहे. आता कसं आहे, म्हणजे आत्ता नाही घेतलं, 10 वर्षापूर्वी शिक्षक फळ्यावर लिहायचे, मुलं आपले लिहून घ्यायचे. फळ्यावर घ्यायचे. आता मोबाईलवरती फोटो काढतात शिक्षक, लिहितो मोबाईलवरती फोटो काढतात. फार
पण त्याची गरज नाही. एवढं तिथे लिहून वगैरे कशाला गरज आहे. शिक्षकांचा रोल अशा तऱ्हेचे ऑनलाईन व्हिडिओज तयार करणं आणि मग महिन्यातनं एकदा कधीच एकत्र येणं आणि शंका निरसन करणं. मग मुलं एकमेकांना भेटणार नाहीत का. मुलं भेटतीलच आणि त्यांनी भेटावंच. त्यांचा सोशल कॉन्टॅक्ट कसा निर्माण होईल. पण ते कशाकरता भेटतील. ते सहलीला भेटतील, ते स्विमिंग करायला भेटतील, ते फिरायला भेटतील, ते फुटबॉल खेळायला भेटतील, अनेक गोष्टी करायला भेटतील, गप्पा मारायला भेटतील आणि तसंच भेटावं. पण आज ते इथनं अंबरनाथून लोकळत ऑफिसला जायचं किंवा कुठेतरी रुईया कॉलेज असेल तिथनं लोकळत 1.5 तास 2 तास जाऊन हा जो प्रकार आहे. माझ्याकडे डेथ ऑफ डिस्टन्सवरती 5 पुस्तकं आहेत. बट द नेसेसिटी ऑफ ट्रॅव्हल विल विदर अवे. तुम्हाला करायचं असेल तर तुम्ही प्रवास करा आणि माणसं एकत्र येतील, गाण्या करता येतील, फिरायला एकत्र येतील, गप्पांकरता एकत्र येतील. पण मला झक मारत त्या ऑफिसमधली माणसं आवडत नसताना त्यांच्याचबरोबर मला राहावं लागतं. 1.5 2 2.5 तास प्रवास करून प्रचंड वेळ वाया घालून ह्याची गरज भासणार नाही. त्यामुळे ऑफिसेस सगळी नष्ट होती. आणि हे अशा तऱ्हेचे जे इतर इतक्या क्षेत्रात प्रचंड आर्टिफिशियल इंटेलिजन्समुळे जर रोबोज घर, फॅक्टरी आणि या सगळ्यामध्ये प्रचंड धुमाकूळ घालणार आहे रोबोज. इंटरनेट ऑफ थिंग्स म्हणजे काय तुम्हाला सांगतो की आपल्या घरातली जी इक्विपमेंट आहे ती इक्विपमेंट पहिल्यांदा डम होती. म्हणजे त्यात इंटेलिजन्स नव्हता. मग त्याच्यात एम्बेडेड सॉफ्टवेअर आलं. मग त्यात आपलं तर वॉशिंग मशीन असतं त्याच्यात आपण सेट करतो की इतके 1 मिनिट किंवा आपलं मायक्रोवेव्ह ओव्हन त्याच्यात एम्बेडेड एक सॉफ्टवेअर असतं आणि ते चिप असते. म्हणजे 1 मिनिट म्हणलं की ते करायला येताना 1 मिनिट झालं की ते थांबतं. तर त्याला एम्बेडेड सॉफ्टवेअर म्हणतात. तर या सगळ्यांमध्ये सेन्सर्स असतात. आपण ज्या खोलीत शिरू तेव्हा दिवे लागतील किंवा आपण पाण्याखाली नळाखाली हात झालं की नळ चालू होईल हे सेन्सर बोलतो. पण हे सेन्सर्स आता प्रचंड मोठ्या प्रमाणावर सगळ्या इक्विपमेंटला लागतील आणि ते इक्विपमेंट एकमेकांची इंटरनेटच्या थ्रू बोलायला लागतील. हा IoTचा भाग आहे. अमिताभ बच्चन दूरनं बाहेरनं रिमोट आपल्या घरातला रिमोटवरनं एअर कंडिशन चालू करतो अशी जाहिरात तुम्हाला आठवत असेल. तो बाहेर आहे आणि त्याला घरातला आपला AC चालू करायचा आहे तर तो बाहेरनं चालू करतो. त्याची जो इन्स्ट्रक्शन आहे रिमोटची ती इंटरनेटवरनं जाऊन त्या AC मधल्या एम्बेडेड सॉफ्टवेअरला ती जाऊन तिकडला AC चालू करतो. हा त्यातला महत्त्वाचा भाग. आणि त्याच्यानंतर मग पुढे म्हणजे त्या इक्विपमेंट एकमेकांशी बोलायला लागल्यावर काय होईल ह्याचे खूपच आणखीन हे. IIoT म्हणजे सगळ्या इक्विपमेंट आणि कारखाने एकमेकांशी बोलायला लागतील. त्याच्यामुळे प्रॉडक्शन प्रचंड सुकर आणि कोऑर्डिनेटेड होईल. म्हणजे यंत्र त्याचे सेन्सर्समुळे ते यंत्रालाच कळेल की आता आपला हा पार्ट आपला चालत नाही आहे बरं का. इव्हन मोटरीमधला आपला कार्बोरेटर आता खराब होईल तो आपल्यात म्हणजे ताबडतोब त्या आपल्या मालकाला तो सूचना दिली की हे खराब होत चाललं हे आता मेंटेन करण्याची गरज आहे. प्रचंड जर काय असेल तर गाडी ताबडतोब गॅरेजकडे वळवण्याची सूचना देईल. आणि जर ऑटोमॅटेड जर का गाडी असेल जशी आता ड्रायव्हरलेस कार्स येत आहेत आणि मी त्याच्याशी बोलणार आहे. उबेरने चालू केलं तर ड्रायव्हरलेस कार्स, बसेस, टॅक्सीज, एअर विमानंसुद्धा काही काळानंतर ड्रायव्हर नसताना ते सगळं डीप लर्निंगमुळे शक्य झालेलं आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्समधल्या. तर हा जो प्रकार आहे तसं असेल तर तो गाडी डायरेक्टली गॅरेजमध्ये आपोआप घेऊन जाईल. हा जो सगळा प्रकार आहे. पण आर्टिफिशियल इंटेलिजन्समध्ये सुद्धा रोबोटिक्स येतं. त्याच्यामध्ये नॅचरल लँग्वेज प्रोसेसिंग येतं. म्हणजे पूर्वी कम्प्युटर्समध्ये आपलं SQL, जावा एक स्ट्रक्चर्ड तऱ्हेने इन्स्ट्रक्शन आपल्याला कम्प्युटरला द्यावे लागायचे. पण आता आपण बोलतो गुगलमध्ये की मी इथे आहे मी कल्याणमधल्या आणि त्याला तू कुठेच ते कळतं गुगल मॅप्सवरनं. मी त्याचं टेक्नॉलॉजी सांगत बसत नाही. माझं इन्फोटेक पुस्तक वाचत त्यात सगळं मी एक्सप्लेन केलं आहे. पण त्याला कळतं आपण कुठे होते. आणि मी सांगितलं की मला मी जिथे आहे तिथलं मला जवळचं चायनीज रेस्टॉरंट दाखवा की तो माझ्या इन्स्ट्रक्शनचं की मी जावा मध्ये दिलेलं इन्स्ट्रक्शन नाही आहे मी इंग्लिश मराठीमध्ये दिलेली आहे ते तो ऐकतो. व्हॉइस टू टेक्स्ट करतो. त्या टेक्स्ट नॅचरल लँग्वेजचं त्याला कळतं मला काय विचारायचं आहे ते. त्यानंतर तो गुगल आणि सर्च करतो मॅप आणि हे सगळं बघून मी कुठे आहे त्याच्या आसपास सगळं सर्च करतो. बघतो तिथे चायनीज रेस्टॉरंट कुठलं आहे त्या चायनीज रेस्टॉरंटची 2-4ची नावं सांगतो. त्याच्या पुढे जर मला काय विचारायचं की त्यात कुठे जागा रिकाम्या आहे समजा हाऊस ते फुल असेल ते पण उद्याच्या जगात ते शोधेल. असं सगळं म्हणजे ह्याचे जे रॅमिफिकेशन्स आहेत ती प्रचंड आहे. तुम्हाला डीप लर्निंग ज्याला तुम्ही शब्द ऐकला असेल म्हणून मी तुम्हाला मुद्दामून सांगतो. मशीन लर्निंग आणि डीप लर्निंग म्हणजे काय हे 1-2 मिनटात सांगतो मी आणि पुढे जातो. तसं प्रत्येकाविषयी मला खूप बोलता येईल. पण आता मी त्याच्या पुढे काय होणार आहे आपले जॉब्स ह्याच्या त्याच्याविषयी बोलणार. तर
आर्टिफिशियल इंटेलिजन्समध्ये पहिल्यांदा एक्सपर्ट सिस्टम झाला 70s 80sमध्ये, की डॉक्टरचं जे काम आहे ते कम्प्युटर करू शकेल का. मग डॉक्टर कसं काम करतो ते इन्स्ट्रक्शन शिकून घ्यायच्या आणि इफ देन एल्स अशा रूल्समध्ये मांडायचं. ताप आला असेल तर ही गोळी, ताप आणि खोकला असेल तर ही गोळी वगैरे असं. हे साधं झालं. पण त्याच्या पुढे ही गोळी देऊन परिणाम झाला नसेल तर मग आता ही दुसरी आणखीन वेगळी गोळी, किंवा आणखीन फार झालं तर मग ऑपरेशन वगैरे असं. हे झालं इफ देन एल्स, असं झालं तर असं झालं तर असे नियम कोडिफाय करायचे कम्प्युटरमध्ये. हे एक्सपर्ट सिस्टममध्ये होतं. त्यात फझी लॉजिक असे बऱ्याच इतरही टेक्नॉलॉजी वापरल्या जातात, त्यात मी शिरत नाही. पण मुख्य म्हणजे एक्सपर्ट सिस्टमचा त्या इफ देन एल्स त्याला रूल बेस्ड म्हणतो आम्ही, त्याच्यावर त्याचा भर होता. आणि त्याचप्रमाणे सगळे आर्टिफिशियल इंटेलिजन्स चालायचं. तर आता एक प्रश्न आला, मला वाटतं कॅनडात कुठेतरी, की तिथे काही भागात फ्रेंचांचं राज्य होतं, काही भागात इंग्रजांचं राज्य होतं. मग सरकारी जे काही फतवे निघायचे ते फ्रेंच आणि इंग्लिश दोन्हीमध्ये ट्रान्सलेट करावे लागायचे. ते ट्रान्सलेट करण्याकरता शेकडो हजारो माणसं नेमावी लागायची, कारण इतके हजारो त्यांची जी डॉक्युमेंट्स असायची ती सगळी ट्रान्सलेट करत बसा. तर त्यांच्या डोक्यात हे ऑटोमेट करता येईल का, ऑटोमेट कसं करायचं. तर म्हणून त्यांनी पहिल्यांदा रूल बेस्ड लिहायला सुरुवात केली, की असा असा शब्द आला इंग्लिशमध्ये तर असा फ्रेंच करा, असं वाक्प्रचार आला तर असा वाक्प्रचार करा. ही फ्रेंच आणि इंग्लिश दोन्ही डिक्शनऱ्या त्यांना दिल्या आणि ते सर्च करता कर्म क्रियापद शोधून वगैरे ते सगळं इफ देन एल्सच्या रूलमध्ये बसवलेला पर्यंत झाला. तो फेल गेला. तर किती रूल बसवणार, म्हणजे आता इतकं कॉम्प्लिकेट. आपली भाषाचं फार, मी पुण्याला गेलो होतो पुण्याला गेलो, मी सगळ्यांना अर्थ करत असतो, पण ते त्याला कसं कळणार. तर इतकं हे साधं वाक्य झालं, पण ते चिक्कार कॉम्प्लिकेटेड वाक्यामध्ये इफ देन एल्समध्ये बसवलं तर अवघड गेलं. मग त्यांच्या डोक्यात विचार आला की लहान मुलगा कशी भाषा शिकतो. आपण लहान मुलाला काय असं करता कर्म क्रियापद आणि असं शिकवतो का, की आता हे वाक्य दिलं ह्यातला हा करता बरं का. तो फक्त ऐकून शिकतो, तो ऐकून त्याचे रूल्स आत्मसात करतो. मग तसा आपण समजा एखादा प्रोग्राम लिहिला की ज्याला एक इंग्लिशचं वाक्य दिलं आणि ट्रान्सलेट केलेलं फ्रेंचमधलं वाक्य दिलं, आणि तू आता ह्यातलं साम्य शोधून ते त्या ट्रान्सलेशनचे नियम तू शोधून काढ. असं जर का आपण प्रोग्राम दिला आणि एक वाक्याची 2 दिली 3 दिली आणि काही लाखो, पहिल्यांदा त्याला पूर्ण कळणार नाही त्या प्रोग्रामला. 2 वाक्य दिले, थोडं कळायला लागेल, थोडं साम्य कळायला लागेल, ह्याच्यात कॉमन शब्द कुठले आहेत काय वगैरे. आणि अशी लाखो जर का वाक्य दिली तर त्या प्रोग्रामला जास्तीत जास्त शिकत जाईल, जसा मुलगा शिकत जातो. हे मशीन आणि डीप लर्निंगचं महत्त्वाचं प्रिन्सिपल आहे. आणि हे सक्सेसफुल झालं. आणि आता इंग्लिशमधलं एक वाक्य झालं की त्याचं 90% वरती बरोबर ट्रान्सलेट करतं फ्रेंचमध्ये. आज सुद्धा गुगल ट्रान्सलेटमध्ये तुम्ही दिल्यानंतर 100च्या वरती भाषांमध्ये ते ट्रान्सलेट कशा होतात. तुम्ही काय सगळ्या भाषेचं एक व्याकरण आणि कर्ता कर्म क्रियापद डिक्शनरी घातलेले असतात की काय, मुळीच नाही. त्या प्रोग्रॅममध्ये तो शिकत गेलेला आहे सगळ्या भाषांचं ट्रान्सलेशन कसं करायचं. ही तर हे मशीन आणि डीप लर्निंग. आणि डीप लर्निंगमुळे मग फेस रेकग्निशन आलं. त्याला मांजराची 100,000 लाखो चित्र दाखवली आणि मग त्याला मांजराचं वेगळ्या आकारातलं, वेगळ्या रंगाचं, वेगळ्या पोझिशनमधलं चित्र दाखवलं, ते मांजर म्हणून ओळखतं. का तो शिकतं. मांजर म्हणजे काय, मिशा अमुक सगळं. तर हा जो सगळा प्रकार आहे डीप लर्निंग आणि मशीन लर्निंग अत्यंत महत्त्वाचं आहे. आपण कसं शिकतो की आपल्या मेंदूमध्ये एक न्यूरल नेटवर्क असतं, ते रेप्लिकेट करता येईल काही यंत्रांमध्ये, ते त्याच्यावरनं मशीन आणि डीप लर्निंग. पण याचा त्यामुळेच ड्रायव्हरलेस कारसुद्धा येणार आहेत. डीप लर्निंगमुळेच ड्रायव्हरलेस कार्स येणार आहेत. त्यामुळे शेकडो लाखो ड्रायव्हर्स उद्याच्या ह्याच्यात बेकार होणार आहेत. तर मला आता सांगणार काय उद्देश आहे, मी आता शेवटला 8-10 मिनटात संपवणार आहे. या संबंध इंडस्ट्री 4.0 ज्यात आर्टिफिशियल इंटेलिजन्स, IoT, बिग डेटा, डेटा ॲनालिटिक्स, क्लाउड कम्प्युटिंग, 3D प्रिंटिंग मी सगळं सांगितलेलं नाही. हे सगळं प्रचंड मोठं आहे. म्हणजे पुन्हा त्याचं मी माझ्या पुस्तकाचं मार्केटिंग करत नाही, पण इन्फोटेक जरूर वाचा. आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्सवरती पण माझं पुस्तक ऑलरेडी आलेलं आहे. इंडस्ट्री 4.0 ते येतं 2 महिने. पण मुख्य म्हणजे या सगळ्या टेक्नॉलॉजीजमुळे प्रचंड मोठ्या त्यातली हे असं आहे, साधारण प्रिडिक्शन असं आहे. आणि हे सगळं वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम आणि वर्ल्ड बँक आणि अशा लोकांचं आहे बरं का, मेकेन्झी इन्स्टिट्यूट वगैरे. 30 ते 60% जॉब्स आत्ता जे लोक करत आहेत ते जाण्याची शक्यता आहे. 30 ते 60% पुढच्या 20 ते 25 वर्षात. पण सगळे बेकार फिरतील का? कदाचित नाही. बऱ्याच लोकांचं असं म्हणणं आहे आणि मलाही असं वाटतं की हे सगळे बेकार होणार नाही. कामाचं स्वरूप मात्र बदलेल. जसं मी ATM आणि टेलर क्लार्क्स आणि सगळ्या 5-6 उदाहरणं दिली
कित्येक जुने जॉब्स पूर्ण नष्ट होतील. सॉफ्टवेअरचं साधन ऑर्डिनरी कोडिंग अँड टेस्टिंग तर नष्ट होईलच. ज्यासाठी आपण ऑल्गॉरिदम लिहू शकतो, ते काय कसं करायचं हे लिहू शकतो, ते सगळं ऑटोमेट होईल. उदाहरण माझा बँक बॅलन्स किती मी विचारतोय, तो माझा पुन्हा व्हॉईसचं टेक्स्टमध्ये रूपांतर होतं, टेक्स्टचं क्वेरीमध्ये रूपांतर होतं, माझा अकाउंट उघडला जातो, तो क्वेरी केला जातो, माझा बँक बॅलन्स आहे, तो बँक बॅलन्स टेक्स्टमध्ये येतो, त्याचं पण ऑडिओचं रूपांतर होतं, आम्हाला व्हॉईसमध्ये रिस्पॉन्स येतो की तुमचा बॅलन्स 1000 रुपये. हे सगळं ऑटोमेट होऊ शकतं. त्याच्याकरता माणूस कशाला बसवायला पाहिजे, तो पूर्वीचं लेजर घेऊन तो उत्तर देतो, ते गेलं सगळं. कॉल सेंटर्सचे बरेच जॉब्स ऑटोमेट होतील. जिथे जिथे तुम्ही अल्गोरिदम लिहू शकता, तो कसा करायचा लिहू शकता, ते आयदर रोबोज किंवा आर्टिफिशियल इंटेलिजन्स किंवा इंडस्ट्री 4.0 तुमच्याकडनं काढून घेईल. आणि मग हे जे आहे नवीन तऱ्हेचे जॉब्स निर्माण होतील. पण माझा अंदाज असा, मी जो आत्ता पण अभ्यास केलेला आहे, की 30 ते 60% जॉब जातील, पण एक 15, 20, 25% निर्माण होतील. काही जॉब्स नक्कीच जातील, बेकारी नक्कीच वाढेल, पण 15, 20, 25% जॉब्स नवीन तयार होतील. आणि मला पुन्हा मी आता शेवटला याच्याकडे येतो की जे लोक अनलर्निंग अँड लर्निंग करू शकतील, ज्याचे टेक्निकल फंडामेंटल्स क्लिअर असतील. फंडामेंटल्स जर का क्लिअर नसतील तर अनलर्निंग लर्निंग काय करणार तुम्ही? ज्यांचे फंडामेंटल्स क्लिअर असतील आणि ते सातत्याने बदल स्वीकारतील, अनलर्निंग अँड लर्निंग करू शकतील, तेच पुढे जातील उद्याच्या जगात. म्हणजे मला एक पुन्हा सांगायचं आहे की या ठिकाणी मग हे ज्यांना कसंही करून पास व्हायचं आहे, कसंही करून लटकायचं आहे, त्यांच्याकरता मी बोलत नाही. पण ज्यांना सेंटरमध्ये राहायचं आहे, ज्यांना लीडर व्हायचं आहे, ज्यांना ड्राईव्ह करायचं आहे, ज्यांना उद्योग स्वतःचे काढायचे, कसंही करून लटकून इथनं जॉब मिळवला, मग नवीन टेक्नॉलॉजी आली, मला जमली नाही, मग पुन्हा काढून टाकलं, मग नवीन कुठेतरी लागलो, असं करत राहायचं असतं तर तुम्ही लटकत राहा. पण ज्याला ड्राईव्ह करायचं आहे, ज्याला सेंटरवर राहायचं, लीडर व्हायचं आहे, त्याला पहिल्यांदा ते टेक्नॉलॉजी चांगली पाहिजे, सातत्याने अनलर्निंग अँड लर्निंग करता आलं पाहिजे. पॉईंट नंबर 2,